श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. येत्या 17 मेला रविवारपासून अधिक महिना हा सुरू होणार आहे. अधिक महिना हा श्रीहरी विष्णूंच्या पूजेसाठी समर्पित आहे. अधिक मास म्हणजे अधिकस्य अधिक फलम, म्हणजेच या अधिक मासामध्ये आपण जी कुठली सेवा, व्रत, वैकल्य, उपास तापास करतो, तसंच जो काही दानधर्म हा करत असतो, तर त्याचं फळ हे आपल्याला अधिक पटीने मिळत असतं. या अधिक महिन्यामध्ये आपण श्रीहरी विष्णूंची जी काही पूजा सेवा करू किंवा जो काही दानधर्म हा करू, तर त्याचे फळ हे आपल्याला 100% मिळतच असते. श्रीहरी विष्णूंची आणि माता लक्ष्मीची खास कृपादृष्टी ही आपल्यावर राहते आणि अनंत पुण्याची प्राप्ती ही आपल्याला होत असते. अधिक मासामध्ये केलेल्या दानधर्मामुळे आणि व्रतवैकल्यामुळे आणि तसंच श्रीहरी विष्णूंच्या पूजेमुळे, त्यांच्या सेवेमुळे आपल्या आयुष्यातील सर्व दुःख, समस्या, दारिद्र्य हे दूर होतं. आपल्या घरात माता लक्ष्मीचा अखंड वास हा कायम राहतो. अप्राप्त लक्ष्मी ही आपल्याला प्राप्त होते आणि आपल्या घरामध्ये जी काही प्राप्त लक्ष्मी येत आहे, जी काही लक्ष्मी आपल्या घरामध्ये येत आहे, तर ती लक्ष्मी स्थिर होण्यास मदत होत असते आणि यामुळेच आपल्या घराची भरभरून प्रगती होण्याससुद्धा मदत होते. दरवर्षी ही संधी आपल्याला मिळत नाही, कारण अधिक महिना हा दर 3 वर्षांनी येणारा असा महिना आहे आणि म्हणूनच अधिक महिन्यामध्ये आपल्याला अधिकाधिक हे पुण्य प्राप्त व्हावं, आपल्या आयुष्यातल्या सर्व समस्या दूर व्हाव्या, माता लक्ष्मी आणि श्रीहरी विष्णू यांचा कृपाशीर्वाद हा आपल्याला मिळावा आणि आपल्या घरात माता लक्ष्मीचा अखंड वास हा कायम राहावा, यासाठीच आपल्याला या अधिक मासामध्ये जास्तीत जास्त सेवा, व्रत, वैकल्य, उपास तापास आणि तसंच दानधर्म हा करायचा आहे. दानधर्म करताना तो आपण आपल्या यथाशक्ती केला तरीही चालतो, पण फक्त गरजू गरीब व्यक्तीला दानधर्म करायचा आहे आणि हा दानधर्म करत असताना कुठलीही शंका, किंतु परंतु आपल्या मनामध्ये चुकूनही नसावा. सत्पात्री दान आपल्याला या अधिक मासामध्ये करायचं आहे आणि श्रीहरी विष्णू, माता लक्ष्मी यांची होईल तितकी जास्त सेवा आपण या महिन्यामध्ये करायची आहे. त्याचप्रमाणे अधिक मासामध्ये गुरूंची सुद्धा सेवा ही केली जात असते, तर आपण या अधिक मासामध्ये आपल्या स्वामी समर्थ महाराजांची होईल तितकी सेवा ही सुद्धा करायची आहे. अधिक मासामध्ये वेगवेगळे व्रत वैकल्यही केली जात असतात, पण आपल्यापैकी बऱ्याच महिला या जॉबला जातात. अधिक मासात काहीतरी सेवा ही करावी असं त्यांच्या मनामध्ये खूप येत असतं, पण वेळेअभावी त्यांना कुठलीच सेवा ही करता येत नाही, कुठल्याच ग्रंथाचं पारायण हे सुद्धा करता येत नाही. त्याचप्रमाणे ज्यांच्या घरामध्ये लहान लहान मुलं आहेत, अशा महिलांनासुद्धा मनामध्ये खूप इच्छा असूनसुद्धा या अधिक मासामध्ये कुठलीच सेवा करता येत नाही, कुठलंच पारायण हे करता येत नाही. तर मग अशा परिस्थितीमध्ये जॉबला जाणाऱ्या महिलांनी किंवा ज्यांच्या घरामध्ये लहान मुलं आहेत आणि त्यामुळे त्यांना कुठलीच सेवा या अधिक मासामध्ये करायला जमत नसेल, तर अशा सर्व महिलांनी अगदी 5 मिनिटांची पण तितकीच अत्यंत प्रभावी आणि अधिक मासाचं संपूर्ण 100% फळं देऊन जाणारी कोणती सेवा करायची आहे. अगदी साध्या सोप्या आणि तितक्याच प्रभावी अशा कोणत्या सेवा आहेत की ज्या या अधिक मासामध्ये अशा महिला करू शकतात, याबद्दलचीच संपूर्ण महत्त्वाची माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. या सेवा करायला तुम्हाला खूप काही वेळ हा लागणार नाही, त्यामुळे जरी तुम्ही जॉबला जात असाल किंवा घरामध्ये लहान मुलं तुमच्या असतील, तरीही तुम्ही या सेवा अगदी सहजपणे करू शकतात आणि अधिक मासाचं पुण्यफळ हे मिळवून घेऊ शकतात. तर या अशा कोणत्या अगदी साध्या सोप्या पण 5 मिनिटांच्या प्रभावी सेवा आहेत, याबद्दलचीच संपूर्ण महत्त्वाची माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि म्हणून ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे तुम्हाला जी जमेल ती सेवा तुम्ही या अधिक मासामध्ये अवश्य करा, जेणेकरून श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांची अखंड कृपा ही तुम्हाला प्राप्त होईल आणि अधिक मासाचं अनंत पटीने पुण्यफळ हे तुम्हाला मिळेल. नोकरी करणाऱ्या महिलांना आपल्या दैनंदिन धावपळीतून थोडासा वेळ काढणंही शक्य हे त्यांना होत नाही. मग ही गोष्ट लक्षात घेऊनच अधिक मासामध्ये कमी वेळेमध्ये जास्त पुण्य मिळवून देणारी अगदी साधी सोपी सेवा ही या महिलांनी करायची आहे. अशा महिलांना धार्मिक ग्रंथांचं, पुस्तकांचं वाचन करणं हे सुद्धा या काळामध्ये जमत नाही. अधिक मासाच्या पोथीचं वाचन करणं हे सुद्धा जमत नाही आणि म्हणून या महिलांनी या सेवा करायच्या आहेत. तर यामध्ये अगदी साधी सोपी आणि तितकीच प्रभावी आणि अधिक मासाचं अनंत पुण्यफळ देऊन जाणारी अशी सेवा आहे, ती म्हणजे आपल्या देवघरामध्ये असलेल्या श्रीहरी विष्णूंच्या फोटोला किंवा आपल्या देवघरात असलेल्या बाळकृष्णांच्या मूर्तीला या अधिक मासामध्ये दररोज न चुकता तुळशीपत्र हे अर्पण करणं.
अधिक महिना हा पुरुषोत्तम मास म्हणून ओळखला जातो आणि हा महिना श्रीहरी विष्णूंच्या पूजेसाठी सेवेसाठी समर्पित आहे आणि तुळस ही श्रीहरी विष्णूंना अत्यंत प्रिय आहे. श्रीहरी विष्णूंची कुठलीही पूजा करताना त्यांना तुळशीपत्र हे आवर्जून अर्पण केलं जातं. त्याशिवाय त्यांची कुठलीच पूजाही पूर्ण होत नाही आणि म्हणून या अधिक मासाचं अनंतपटीने पुण्यफळ आपल्याला मिळावं यासाठी दररोज अशा महिलांनी आपल्या देवघरामध्ये असलेल्या बाळकृष्णांच्या मूर्तीला किंवा श्रीहरी विष्णूंच्या फोटोला तुळशीपत्र हे आवर्जून रोज न चुकता अर्पण करायचं आहे. बघा, ही सेवा करायला तुम्हाला खूप काही वेळ हा वेगळा द्यावा लागणार नाही. तुम्ही जी रोजची देवपूजा करतात तर ती देवपूजा झाल्यानंतर तुम्हाला एक तुळशीपत्र हे श्रीहरी विष्णूंना किंवा बाळकृष्णांच्या मूर्तीला रोज अर्पण करायचं आहे. अगदी साधी आणि सोपी अशी ही प्रभावी सेवा आहे. अगदी सहजपणे तुम्ही ही सेवा करू शकतात. म्हणून ही सेवा तर आवर्जून तुम्ही अवश्य करा. जॉब करणाऱ्या महिलाच नाही तर इतर गृहिणीसुद्धा अगदी न चुकता ही सेवा अवश्य करू शकतात. त्याचप्रमाणे पुढची दुसरी सेवा आहे ती म्हणजे आपल्या घरामध्ये असलेल्या तुळशीजवळ आपण या अधिक मासामध्ये रोज न चुकता सकाळ संध्याकाळ गाईच्या तुपाचा दिवा हा लावायचा आहे. बघा, आपण रोज नित्यनियमानं तर तुळशी मातेची पूजा करतच असतो, तिला पाणी हे अर्पण करत असतो. तसंच आपण या अधिक मासामध्ये सुद्धा करायचं आहे आणि तुळशीपाशी सकाळ संध्याकाळ शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा हा आपल्याला लावायचा आहे. अधिक मासामध्ये तुळशीपाशी सकाळ संध्याकाळ गाईच्या शुद्ध तुपाचा दिवा लावणं हे अत्यंत पुण्यकारक मानलं गेलं आहे. इतर वेळेस जरी तुम्ही रोज तुळशीपाशी गाईच्या तुपाचा दिवा हा लावत नसाल तरी या अधिक मासामध्ये सकाळ संध्याकाळ तुम्ही तुळशीपाशी शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा हा अवश्य लावा. सकाळ संध्याकाळ शक्य असेल तर दोन्ही वेळेस अवश्य लावा, नाहीतर संध्याकाळी तरी अवश्य गाईच्या तुपाचा दिवा तुम्ही तुळशीपाशी लावा. तुळशी मातेलाच साक्षात माता लक्ष्मीचंच रूप हे मानलं गेलेलं आहे आणि या अधिक मासामध्ये जर तुम्ही ही सेवा कराल तर यामुळे तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मीचं अखंड वास्तव्य राहण्यास मदत होईल. लक्ष्मी माता तुमच्यावर खूप प्रसन्न होईल आणि तुम्हाला सुख शांती समृद्धी ही प्राप्त होईल. बघा, ही सेवासुद्धा अगदी साधी सोपी सेवा आहे. ही सेवा करण्यासाठी आपल्याला खूप वेळ हा सुद्धा काही द्यायची गरज नाही. अगदी नित्यनियमाचं जे काम आपण करत आहोत तेच काम आपल्याला या अधिक महिन्यामध्ये न चुकता रोज करायचं आहे. त्याचप्रमाणे पुढची महत्त्वाची सेवा आहे ती म्हणजे या अधिक मासामध्ये तुम्ही विष्णू सहस्रनामाचं पठण हे अगदी रोज न चुकता करायचं आहे. आणि जर वेळेअभावी तुम्हाला रोज विष्णू सहस्रनाम हे पठण करणं शक्य नसेल तर मग तुम्ही ते मोबाईलला लावून देऊन श्रवण तर या अधिक महिन्यामध्ये अवश्य करा. मग सकाळी आपली आंघोळ वगैरे झाली की आपण आपल्या किचनमध्ये काम करता करता सुद्धा हे विष्णू सहस्रनाम या अधिक महिन्यामध्ये ऐकू शकतो आणि हे विष्णू सहस्रनाम तुम्ही ऐकता ऐकता आपोआपच तुमच्या तोंडामध्ये सुद्धा ते येईल आणि यामुळे तुम्हाला अधिक मासाचं पुण्यफळ हे अवश्य मिळेल. अधिक मास सुरू झाल्यानंतर 1-2 दिवस गेल्यानंतर जेव्हा तुम्ही हे विष्णू सहस्रनाम रोज ऐकाल तर तेव्हा तुम्हालाही ते पाठ होऊन जाईल आणि ऐकता ऐकता तुमच्या तोंडातूनच तुम्ही हे विष्णू सहस्रनाम बोलू शकाल आणि यानेही तुम्हाला अधिक मासाचं पुण्य मिळेल. आणि म्हणून या अधिक मासात विष्णू सहस्रनाम हे जर तुम्हाला पठण करायला जमत नसेल तर तुम्ही श्रवण ते अवश्य करा. श्रवण करता करता एकीकडे तुमचं कामही होईल आणि विष्णू सहस्रनाम पठण केल्याचं पुण्यफळसुद्धा तुम्हाला मिळेल. या सेवेलाही तुम्हाला वेगळा वेळ देण्याची काही गरज नाही, म्हणून ही सेवासुद्धा तुम्ही करू शकतात. विष्णू सहस्रनाम पठण करायला 10 ते 15 मिनिट लागत असतात आणि इतका वेळ जर तुम्ही काढू शकत असाल तर तुम्ही या अधिक मासामध्ये विष्णू सहस्रनाम हे अवश्य पठण करा आणि पठण करणं शक्य नसेल तर श्रवण तर अवश्य करा. सकाळी जमत असेल तर सकाळी करा, नाहीतर संध्याकाळी केलं तरीही चालेल. तुमच्या रोजच्या धावपळीच्या काळातून तुम्ही 5 ते 10 मिनिटं काढून ही सेवा तर अवश्य करू शकतात. फक्त हे विष्णू सहस्रनाम ऐकत असताना किंवा पठण करत असताना आपलं मन हे शांत आणि स्थिर आपल्याला ठेवायचं आहे. त्याचप्रमाणे तुम्ही नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये दिलेलं व्यंकटेश स्तोत्र हे सुद्धा या अधिक मासामध्ये अगदी रोज न चुकता पठण करू शकतात. नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये दिलेलं व्यंकटेश स्तोत्र हे संस्कृतमध्ये आहे आणि हे स्तोत्र पठण करायला आपल्याला फार तर 5 मिनिटं लागतील. तर हे व्यंकटेश स्तोत्रसुद्धा तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी या अधिक मासामध्ये रोज न चुकता पठण करू शकतात. यानेही तुम्हाला अधिक मासाचं पुण्यफळ मिळेल. त्याचप्रमाणे पुढची महत्त्वाची आणि अगदी साधी सोपी सेवा आहे ती म्हणजे या अधिक मासामध्ये रोज न चुकता आपल्याला आपल्या देवघरामध्ये शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा हा लावायचा आहे. आपल्या देवघरामध्ये असलेल्या बाळकृष्णांच्या मूर्तीसमोर आपल्याला या अधिक मासामध्ये रोज न चुकता सकाळ संध्याकाळ शुद्ध गाईच्या तुपाचा दिवाच लावायचा आहे. नाही काही शक्य झालं तर इतकं तर तुम्ही अवश्य करूच शकतात.
त्याचप्रमाणे पुढची सेवा आहे आणि या सेवेला सुद्धा 5 मिनिटं लागतील. तर आपल्याला या अधिक मासामध्ये रोज सकाळी किंवा संध्याकाळी ओम नमो भगवते वासुदेवाय पुरुषोत्तमाय या मंत्राचा 108 वेळा जप हा करायचा आहे. याला सुद्धा 5 मिनिटं लागतील. तर ही सेवासुद्धा तुम्ही अवश्य करू शकतात. त्याचप्रमाणे पुढची सेवा आहे ती म्हणजे नामस्मरणाची. ऑफिसला जाताना किंवा कामाच्या ठिकाणी आपल्या मनामध्ये अखंड तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा श्री पुरुषोत्तमाय या मंत्राचा सुद्धा जप हा करू शकतात. त्याचप्रमाणे पुढची महत्त्वाची सेवा आहे ती म्हणजे तुम्ही जेवताना 10 ते 15 मिनटं जेवण करत असताना मौन हे पाळायचं आहे आणि देवाचं स्मरण हे करायचं आहे. ऑफिसमध्ये जर तुम्हाला हे शक्य नसेल तर घरी आल्यावर संध्याकाळी जेवण करताना तुम्ही मौन पाळायचं आहे. संपूर्ण महिनाभर जर तुम्हाला असं करणं शक्य असेल तर संपूर्ण महिनाभर तुम्ही हे अवश्य करा. नाहीतर अधिक मासातले कोणतेही सलग 3 दिवस तुम्ही जेवताना मौन पाळले तरीही चालेल. शक्य झाल्यास महिनाभरच तुम्ही हे व्रत पाळण्याचा प्रयत्न करा आणि शक्य नसेलच तर तुम्ही 3 दिवस, 11 दिवस, 5 दिवसही जेवण करताना मौन पाळलं तरीही चालेल. अधिक मासामध्ये जेवण करताना मौन पाळणं हे अत्यंत शुभकारक आणि पुण्यकारक मानलं गेलं आहे आणि म्हणून इतर काहीच जर तुम्हाला करणं शक्य नसेल तर ही सेवा तर तुम्ही अवश्य करू शकतात. त्याचप्रमाणे पुढची महत्त्वाची सेवा आहे ती म्हणजे या अधिक महिन्यातून एकदा किंवा पूर्ण महिनाभर तुम्ही 33 बत्तासे, अनारसे किंवा गोड पदार्थ हे दान करू शकतात. त्याचप्रमाणे या अधिक मासामध्ये रोज किंवा तुम्हाला शक्य असेल त्या दिवशी तुम्ही दीपदान हे सुद्धा करू शकतात. हे दीपदान आपण कसं करायचं आहे याबद्दलची माहिती देणारा व्हिडिओसुद्धा माझ्या चॅनलवर आहे आणि ही माहिती जर तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर तुम्ही चॅनलवर जाऊन तो व्हिडिओ अवश्य बघा. त्याचप्रमाणे तुम्ही अधिक महिन्यामध्ये तुम्हाला सुट्टी असेल त्या दिवशी, तुम्हाला जमेल त्या दिवशी किंवा शनिवारी, रविवारी तुमच्या घराजवळ असलेला विष्णू मंदिरामध्ये जायचं आहे. तिथे श्री विष्णूंचं दर्शन घ्यायचं आहे आणि तिथे त्या मंदिरामध्ये तुम्हाला स्वच्छता ही सुद्धा करायची आहे. ही सुद्धा अत्यंत सोपी, साधी आणि उत्तम सेवा मानली गेली आहे. अधिक मासामध्ये ही सेवा केल्यानेही तुम्हाला संपूर्ण अधिक मासाचं पुण्यफळ हे अवश्य मिळेल आणि म्हणून ही सेवासुद्धा तुम्ही या महिन्यामध्ये करू शकता. तर याप्रमाणे अधिक मासामध्ये तुम्हाला कुठलंच ग्रंथाचं पारायण किंवा धार्मिक ग्रंथांच्या पुस्तकांचं वाचन करणं शक्य नसेल, कुठलीच सेवाही जर करता येत नसेल तर यापैकी अगदी 5 मिनिटांची साधी सोपी कोणतीही सेवा जमेल ती सेवा तुम्ही अवश्य करा आणि या अधिक मासाचं पुण्य हे प्राप्त करून घ्या. आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया. चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.